श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने वर्तकनगर येथील श्री साईबाबा मंदिराचा 39वा वर्धापन दिन उत्सव सोहळा मोठ्या श्रद्धा भक्तिभाव आणि उत्साहात संपन्न होत आहे। 3 दिवस चालणाऱ्या या सोहळ्याची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी ठाण्याचे आमदार संजय केळकर आणि त्यांच्या पत्नी कमल केळकर यांच्या हस्ते साईबाबांच्या पूजा अर्चा आणि आरतीने झाली आहे। यानंतर उपस्थित साई भक्तांना आमदार केळकर यांच्या हस्ते लाडू प्रसादाचं वितरण करण्यात आले। उत्सवाच्या निमित्ताने माजी नगरसेवक स्वर्गीय बळीराम वासुदेव नैबाबकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले। त्यांच्या आशीर्वादाने श्री साईनाथ सेवा समितीने 3 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे। पहिल्या दिवशी सकाळी श्री लक्ष्मीनारायण यज्ञ, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी भजन, कीर्तन आणि भक्तिगीतांचे कार्यक्रम, तर अखेरच्या दिवशी म्हणजे 14 नोव्हेंबर रोजी साईबाबांच्या पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि वर्धापन दिनाचा समारोप होणार आहे। हा उत्सव यशस्वी करण्यासाठी साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश बळीराम नैबाबकर, उपाध्यक्ष अशोक हिरानंदानी, नंदकुमार साळवी, सचिव सुरेश महाडिक, सहसचिव प्रवीण रोठे, खजिनदार बबन बोबडे, विश्वस्त हरिमाळी, अशोक सुर्वे, श्रीमती अर्पणा जाधव इत्यादींसह कर्मचारी, ब्राह्मण वर्ग, मंदिर सेवेकरी मेहनत घेत आहेत। श्री साईनाथ सेवा समितीचा 39वा वर्धापन दिन दिनांक 12 बुधवार म्हणजे आजपासून सुरुवात झालेला आहे। तरी मी सर्व साई भक्तांचे आपल्या चॅनलच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो। दिनांक 12 ते 14 रोजी आजपासून सुरुवात झालेला आहे। आज सकाळी पहाटे बाबांचे मंगल स्नान झाले, त्यानंतर बाबांची महापूजा महाआरती झाली। त्यावेळी संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक आमदार संजयजी केळकर साहेब यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करण्यात आली। त्यानंतर 8 वाजता लक्ष्मीनारायण या यज्ञ जनकल्याणार्थ आजपासून सुरुवात झालेला आहे। तो दिनांक 14 रोजीपर्यंत चालू असणार आहे। दुपारी 2 वाजता पूर्णाहुती होईल। त्यानंतर श्री बाबांच्या पादुकांची भव्य मिरवणूक वर्तकनगर परिसरातून निघेल। तसेच साईबाबा मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक भक्ताला आपण महाप्रसाद म्हणून लाडू स्वरूपात प्रसाद देणार आहोत। जवळजवळ आपण 5 ते 6 लाख लाडू आपण प्रसाद रूपी बनवलेले आहेत। या 39 वर्षामध्ये आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बळीभाई नैबाबकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणजे त्यांचं स्मरण करून आज हा कार्यक्रम या वर्धापनाची सुरुवात झालेली आहे। तसेच आज आपण पूर्ण वर्तकनगरमध्ये विद्युत रोषणाई